नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर. तर आज तुमच्यासाठी एक अजून नवीन निकालाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर कोणत्या निकालाची अपडेट आहे ते आपण आता बघणार आहोत. तर आता ही अपडेट आहे तुळजाभवानी संस्थांतर्फे, म्हणजे तुळजाभवानी संस्थांतर्फे जी काही आता भरती झाली होती त्याच्या आता परीक्षा झाल्या होत्या मागच्या महिन्यात. तर त्याचे निकाल आता लागलेले, सर्व पदांचे निकाल लागलेले तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल. तर आपण आता वन बाय वन एक एक निकाल बघणार आहोत. पूर्ण निकाल आपण डिटेलमध्ये बघणार आहोत कसं काय ते. आणि जर तुम्हाला ह्या निकालाच्या PDF पाहिजे असतील तर त्या तुम्ही कशा डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला एंडिंगला सांगणार आहे. त्यामुळे आधी आपण सगळे निकाल वन बाय वन बघून घेऊ आणि मग तुम्हाला डाउनलोड कसे करायचे ती प्रोसेस सांगणार आहे मी. तर चला आता सर्वात पहिला निकाल आपल्यासमोर आहे. तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल सगळ्यात पहिला निकाल येतो म्हणजे क्लर्क टायपिस्ट या पदाचा. तर इथे तुम्हाला डेट पण दिसत असेल, एक्झाम कधी झालेली होती. इथे बघा श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्ट. तर या संस्थेचा IBPS मार्फत पेपर घेण्यात आले होते. तर त्याचा हा निकाल आहे. इथे आपण पद बघितलंच, क्लर्क टायपिस्ट. त्यानंतर इथे बघा तुम्हाला समोर निकाल दिसत असेल, निकालाची PDF आहे. इथे तुम्हाला निकाल कसा बघायचा मी ते तुम्हाला सांगतोय. तर सर्वात पहिले इथे बघा तुम्हाला काय दिसेल, रोल नंबर दिसेल. त्यानंतर इथे रजिस्ट्रेशन नंबर. त्यानंतर इथे तुमची कॅटेगरी दिसेल. त्यानंतर इथे तुमचं जेंडर. त्यानंतर इथे तुमची डेट ऑफ बर्थ. त्यानंतर इथे तुमचं नाव दिसेल. त्यानंतर इथे तुमचे सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिसतील. त्यानंतर इथे तुमचे टोटल मार्क. त्यानंतर इथे तुम्हाला रिमार्क दिसेल शेवटच्या कॉलममध्ये. तर आता हा जो कट ऑफ आहे हा टोटल मार्कावर लागलेला आहे. तर आता इथे तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. इथे बघा तुम्हाला नावाचा कॉलम दिला आहे, तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. तुम्हाला जर नाव सापडलं नाही तर तुम्ही काय करायचे, तुम्ही रोल नंबर टाकून बघा किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. या दोघांपैकी तुम्ही कशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. तर हा होता क्लर्क टायपिस्ट या पदाचा निकाल. तर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे, अकाउंटंट या पदाचा. त्याची परीक्षा कधी झाली होती, 14 जुलैला. इथे बघा तुम्हाला दिसत असेल डेट. तर त्यानंतर इथे पण हा पण निकाल सेम पॅटर्नने लावला आहे. आता आपण जेवढे पण निकाल बघणार आहे तेवढे निकाल सेम पॅटर्नने लावले. इथे तुम्हाला रोल नंबर दिसत असेल, रजिस्ट्रेशन नंबर, इथे कॅटेगरी, इथे जेंडर, त्यानंतर इथे डेट ऑफ बर्थ, त्यानंतर इथे तुमचं नाव, इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क, त्यानंतर इथे टोटल मार्क, त्यानंतर इथे तुम्हाला रिमार्क दिसेल. तर अशा प्रकारे हे निकाल लागले. इथे बघा हायेस्ट 152 आला आहे. तर यात तुम्ही काय करायचं, तुमचं नाव शोधून घ्यायचं. तुम्हाला नाव जर नसेल सापडत तर रोल नंबर टाकून बघा किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. ही काय पूर्ण मेरिट लिस्ट नाही आहे, हे पूर्ण मार्कांची PDF आहे, म्हणजे यात पूर्ण निकाल आहे. यात सर्वांचेच नाव असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं नाव नीट काळजीपूर्वक शोधून घ्या. यानंतर तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी लागेल. त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि मग नंतर पुढची प्रोसेस होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. इथे तुम्ही PDF स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण PDF दिसेल. या पूर्ण PDF तुम्हाला नाव शोधून घ्यायचे तुमचं. तर त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर आता पुढचा निकाल आहे असिस्टंट मॅनेजर धार्मिक या पदाचा. त्यांचा पेपर कधी झाला होता, 13 जुलैला. तर इथे बघा हा निकाल पण सेम पॅटर्नमध्ये लावलेला आहे. तर आता इथे तुम्हाला एक गोष्ट बघायची, ती म्हणजे अशी की इथे बघा हा पेपर तुमचा एकाच दिवशी झाला आहे, एकाच शिफ्टमध्ये. त्यामुळे याचं काही नॉर्मलायझेशन होणार नाही. याच्यानंतर एखाद्या वेळेस तुमची कागदपत्र पडताळणीची यादी लागू शकते आणि ज्यांचं त्या यादीत नाव येईल त्यांचीच कागदपत्र पडताळणी होऊ शकते आणि त्यानंतर पुढची प्रोसेस होईल. तर अशा प्रकारे तुमचं काही शेड्यूल असू शकतं आहे. तर त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघणार आहोत. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे, नेटवर्क इंजिनियर या पदाचा. त्यांची परीक्षा कधी झाली होती, 13 जुलैला. इथे हा निकाल पण सेम पॅटर्नमध्ये लावला आहे. तुम्हाला तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. नाव नाही सापडलं तर तुम्ही रोल नंबर टाकून बघा, नाहीतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. इथे तुम्हाला टोटल मार्क दिसून जातील. तुम्हाला कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क आहे ते बघायचे असेल तर इथे तुम्हाला दिलेलं आहे सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क. त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आहे हार्डवेअर इंजिनियरचा. तर इथे बघा त्यांची परीक्षा पण 13 जुलैलाच झाली होती. तर इथे बघा तुम्हाला तुमचं नाव दिसेल. तर ह्या नावाच्या कॉलममध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधून घ्यायचं. तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही बघून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल, इथे रजिस्ट्रेशन नंबर, इथे कॅटेगरी. अशा प्रकारे हा निकाल जाहीर झालेला आहे. इथे बघा तुम्ही हायेस्ट मार्क पण बघू शकता. जो हायेस्ट मार्कवाला कॅन्डिडेट आहे ते 3 कॅन्डिडेट आहे, त्यांना 150 मार्क आहे. अशा प्रकारे हे निकाल जाहीर झालेले तुळजापूर संस्थांचे. त्यानंतर तुम्ही खाली अशी PDF स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. तुम्हाला जर नाव नसेल सापडत तर तुम्ही एकदा PDF स्क्रोल करून बघून घ्या. त्यानंतर आता आपण पुढच्या पदाचा बघणार आहोत. तर इथे पुढचं पद आहे सॉफ्टवेअर इंजिनियर या पदाचा हा निकाल आहे. त्यांची परीक्षा देखील 13 जुलैला झाली होती. हा निकाल पण सेम पॅटर्नमध्ये लावलेला आहे. तुम्हाला तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. जर नाव नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा, रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा, डेट ऑफ बर्थ टाकून बघा. यापैकी काही एक टाकून बघा, तुम्हाला तुमचं नाव भेटून जाईल. इथे तुम्हाला टोटल मार्क दिलेले
अशा प्रकारे हा सॉफ्टवेअर इंजिनियर या पदाचा निकाल आहे. ही पण PDF तुम्ही खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण PDF दिसेल. त्यानंतर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आहे पब्लिक रिलेशन ऑफिसरचा. या पदाचा निकाल आहे हा. इथे बघा तुम्हाला डेट ऑफ एक्झाम दिसेल, 13 जुलैला ही परीक्षा झाली होती. हा निकाल पण सेम पॅटर्नमध्ये लावलेला आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव शोधून घ्यायचं. नाव नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा, नाहीतर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. अशा प्रकारे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. इथे तुम्हाला टोटल मार्क दिसून जातील. तर ही तुम्ही पूर्ण PDF स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण PDFमध्ये तुम्हाला निकाल दिसून जाईल. तुम्ही लोएस्ट मार्कवाला पण बघू शकता खाली जाऊन. या पूर्ण PDFमध्ये तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा निकाल आहे तो म्हणजे हेड ऑफ मास मीडिया या पदाचा निकाल आहे. त्यांची परीक्षा देखील 13 जुलैला झाली होती. तर हा पूर्ण निकाल तुम्ही इथे बघून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला रोल नंबर दिसेल, रजिस्ट्रेशन नंबर, इथे तुम्हाला तुमचं नाव भेटून जाईल. या तिघांपैकी एक काही टाकून बघा, तुम्हाला तुमचं नाव भेटून जाईल. इथे तुम्हाला टोटल मार्काचा कॉलम दिलेला आहे, त्यात तुम्ही मार्क बघून घ्या. इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिले. तर आता पुढचा निकाल आहे कस्टोडियन या पदाचा. त्यांची परीक्षा कधी झाली होती? 14 जुलैला. तर आता इथे बघा पूर्ण निकाल तुम्हाला इथे दिसत असेल. इथे तुम्हाला नावाच्या कॉलममध्ये तुमचं नाव शोधून घ्यायचे. जर ते नाही सापडलं तर रोल नंबर टाका. त्यावरून नाही सापडलं तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. अशा प्रकारे काही एक टाकून तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या आणि तुम्हाला किती मार्क पडले ते इथे या कॉलममध्ये बघून घ्या. त्यानंतर आता पुढच्या पदाचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल आहे स्टोअरकीपर या पदाचा. त्यांची परीक्षा कधी झाली होती? 13 जुलैला. इथे तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. नावाच्या कॉलममध्ये तुम्ही तुमचं नाव शोधा नाव टाकून. जर त्यांनी नाही सापडलं तर रोल नंबर टाकून बघा. त्यांनी नाही सापडलं तर रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. इथे तुम्हाला किती मार्क आहे ते तुम्ही बघायचं या कॉलममध्ये. टोटल मार्क तुम्हाला इथे दिलेले. त्यानंतर इथे बघा पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? सिक्युरिटी इन्स्पेक्टर या पदाचा. तर आता इथे बघा त्यांची परीक्षा 13 जुलैला झाली होती. तर इथे तुम्हाला रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, सर्व इन्फॉर्मेशन या निकालात दिलेली. तुम्ही रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. तर त्यानंतर आता पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? सॅनिटरी इन्स्पेक्टर. तर इथे बघा त्यांची परीक्षा कधी झाली होती? 14 जुलैला. इथे हा तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. इथे तुम्ही PDF खाली स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण PDF दिलेली निकालाची. त्यानंतर इथे तुमचं नाव तुम्ही शोधून घ्या. नावावरून जर तुमचं नाव नसेल सापडत तर तुम्ही रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर या दोघांपैकी काही एक टाकून बघा. या कॉलममध्ये तुम्हाला इथे टोटल मार्क दिलेले. तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही इथे बघून घ्या. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? असिस्टंट पब्लिक रिलेशन ऑफिसर या पदाचा आहे. इथे बघा तुम्हाला डेट ऑफ एक्झाम दिसेल. 13 जुलैला ही परीक्षा झाली होती. इथे तुम्हाला निकालाची पूर्ण PDF भेटून जाईल. खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण PDF दिसेल. तर इथे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्यायचं आहे. नावावरून जर नाव नाही सापडलं तर तुम्ही इथे रोल नंबर टाकून बघा, रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा, डेट ऑफ बर्थ टाकून बघा. काही एक टाकून बघा, तुम्हाला तुमचा निकाल दिसून जाईल. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? असिस्टंट सिक्युरिटी इन्स्पेक्टर या पदाचा. इथे बघा त्यांची एक्झाम कधी झाली होती? 13 जुलैला. हा निकाल तुम्हाला पूर्ण स्क्रीनवर दिसत असेल. इथे तुम्हाला तुमच्या नावाच्या कॉलममध्ये नाव शोधून घ्यायचं आहे. जर नाव नाही सापडलं तर रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर टाकून बघा. तुम्ही PDF खाली स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसून जाईल. इथे तुम्हाला मार्कांच्या कॉलममध्ये तुमचे मार्क शोधून घ्यायचे. पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? असिस्टंट सॅनिटरी इन्स्पेक्टर याच पदाचा आहे. पण त्यांची परीक्षा कधी झाली होती? 14 जुलैला. तर आता इथे बघा यांचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं, कारण यांची परीक्षा जास्त शिफ्टमध्ये झाली होती, 2 दिवस झाली होती. तर इथे तुम्हाला रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर, कॅटेगरी दिलेली आहे. इथे तुम्हाला जेंडर, इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ, इथे तुम्हाला नाव दिले, इथे तुम्हाला सब्जेक्ट वाईज सेपरेट मार्क दिले, इथे तुम्हाला टोटल मार्क दिले, इथे तुम्हाला रिमार्क दिला. अशा प्रकारे तुम्ही हा निकाल बघून घ्या. तुमचं नाव आहे का नाही ते शोधून घ्या. तर आता आपण पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? प्लंबर या पदाचा. त्यांची परीक्षा 13 जुलैला झाली होती. इथे बघा तुम्हाला पूर्ण निकाल दिसत असेल. तुम्ही खाली PDF स्क्रोल केली तर तुम्हाला हा पूर्ण निकाल दिसेल. ही 3च पेजची PDF आहे, त्यामुळे तुम्हाला काही जड जाणार नाही नाव शोधायला. तर पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? मेसन या पदाचा. त्यांची परीक्षा कधी झाली होती? 13 जुलैला. तुम्हाला इथे पूर्ण निकाल दिसत असेल. तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. तर पुढचा निकाल आहे वायरमन या पदाचा. इथे पण त्यांची पण परीक्षा 13 जुलैला झाली होती. इथे तुम्हाला संपूर्ण निकाल दिसून जाईल. यात तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही शोधून घ्या. तर आता पुढचा निकाल बघूया. तर पुढचा निकाल कोणत्या पदाचा आहे? कम्प्युटर असिस्टंट या पदाचा. त्यांची परीक्षा कधी झाली होती? 14 जुलैला. इथे तुम्हाला त्याच पॅटर्नमध्ये निकाल दिसून जाईल. तुम्हाला नाव कसं सापडायचं ते मी सांगितलं आहे, त्याप्रकारे तुम्ही नाव शोधून घ्या. खाली PDF स्क्रोल केली तर तुम्हाला पूर्ण निकाल दिसेल. तर आता पुढचा निकाल आहे पिओन या पदाचा. त्यांची परीक्षा कधी झाली होती? 14 जुलैला. तर आता ही भरपूर मोठी PDF आहे. यात तुम्हाला तुमचं नाव कसं शोधायचं ते मी भरपूर वेळेस सांगितलं आहे, त्याप्रकारे तुम्ही नाव शोधून घ्या. आता इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण PDF दिसून जाईल. या पूर्ण PDF मध्ये तुमचं नाव आहे का नाही तुम्ही शोधून घ्या.
तर अशा प्रकारे हा होता पिओन या पदाचा श्री तुळजाभवानी टेम्पल ट्रस्टतर्फे ज्या काही वॅकन्सीची एक्झाम घेण्यात आली होती त्या पूर्ण वॅकन्सीचा हा रिझल्ट लागलेला आहे. तुम्ही कोणत्या वॅकन्सीसाठी अप्लाय केलं होतं ते बघा, तुमच्या त्या वॅकन्सीचा निकाल तुम्ही बघून घ्या. तर आता या सर्व PDF तुम्हाला कशा भेटतील ते मी तुम्हाला सांगतो. तर आता इथे बघा, ही तुळजाभवानी मंदिर संस्थांची ऑफिशियल वेबसाईट ही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. यातूनच तुम्हाला निकाल बघायचे. तर आता त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या पुढे असं पेज ओपन होईल. इथे बघा तुम्हाला दिसत असेल एक्झामिनेशन रिझल्ट, त्यावर क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे सगळे निकाल डाउनलोड होऊन जातील. सगळ्या निकालांच्या PDF डाउनलोड होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे निकाल डाउनलोड करून घ्यायचे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. अशाच वेगवेगळ्या भरतीच्या अपडेटसाठी, निकालाच्या अपडेटसाठी आणि हॉल तिकीटच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि या निकाला रिलेटेड तुमच्या काही अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट करून नक्की सांगा.